हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचंच आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की CGPचं आंदोलन संपलं, परंतु आंदोलन संपल्यानंतर सरकारने जे CGPच्या नेत्याबरोबर ॲग्रीमेंट केलेलं होतं ते ॲग्रीमेंट म्हणजे या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या कोणत्याही आंदोलकावरती सरकार कारवाई करणार नाही. BJPच्या स्टेटमध्ये, BJP अलाइड स्टेटमध्ये सुद्धा सरकार कोणतीही कारवाई या आंदोलकावरती करणार नाही. परंतु आत्ताच पत्रकार परिषद घेऊन सांगितले, म्हणजे CGPचे जे नेते आहेत सौरव दास आणि त्यासोबत आशुतोष रांगण त्यांच्यासोबत उपस्थित होते कपिल सिब्बलसुद्धा. तर यांनी असं सांगितलं की देशभरामध्ये सर्व विद्यार्थ्यांवरती जे विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभाग होते त्यांच्यावरती सिलेक्टिव्हली टार्गेट केलं जात आहे आणि त्यांना जेलमध्ये टाकण्याचा सरकारकडून प्रयत्न आहे. तर या सर्व आंदोलकांना वाचवण्यासाठी त्यांनी आता एक टीम बनवलेली आहे आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमधल्या प्रत्येक वकिलांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही समोर या आणि आपण स्टुडंटचा बचाव करूया या सरकारपासून. आणि त्यांनी हेही सांगितलं की म्हणजे जे CGPचे प्रवक्ते आहेत आशुतोष रांका आणि त्यासोबतच सौरव दास यांनी असं सांगितलं की सरकारने केलेला जो करार आहे, जे ॲग्रीमेंट आहे, त्या ॲग्रीमेंटनुसार जी कारवाई होत आहे ती चुकीची कारवाई होत आहे आणि जर सरकारने अशा सिलेक्टिव्ह कारवाया जर थांबवल्या नाहीत तर ते अजून आंदोलनाला सुरुवात करतील. तर याचबरोबर CGPचे जे प्रवक्ते आहेत त्या म्हणजे रत्ना सिंग, जे त्यांची लीगल टीम आहे ते बघतात. तर त्या असं म्हणाले की जवळपास 7 ते 8 आसाममध्ये जवळपास 7 ते 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी 1 जण हा वकील आहे. आणि ते असंही म्हणाले की कोलकात्यामध्ये जवळपास 11 जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि 11 जणांपैकी जवळपास 10 हे मुस्लिम समाजाचे व्यक्ती आहेत, मुस्लिम समाजाचे आंदोलक आहेत. तर ते असं म्हणाले की हे जे सरकार करत आहे ते सिलेक्टिव्हली टार्गेट करत आहे या आंदोलकांना. तर तात्काळ यांनी हे थांबवलं पाहिजे. यासोबतच पटना, छपरा या ठिकाणीसुद्धा FIR विद्यार्थ्यांवरती दाखल करण्यात आलेली आहे आणि यासोबतच छपरा या ठिकाणी विद्यार्थ्यांवरती AK-47सुद्धा चालवल्याची घटना समोर आलेली आहे. त्यामुळे हे सरकार आता सिलेक्टिव्हली विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आंदोलन करत होते त्यांना फेशियल रिकॉग्निशन करून सरकार आता विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहे का? सरकारने जे ॲग्रीमेंट केलं होतं ते ॲग्रीमेंट म्हणजे सरकार हे आंदोलन संपल्यानंतर कोणत्याही आंदोलकावरती कारवाई करणार नाही, परंतु सरकार त्यांच्या मतावरती, त्यांच्या ॲग्रीमेंटवरती, त्यांच्या करारावरती ठाम राहताना कुठेही दिसत नाही. आता CGPची परत मीटिंग उद्या होणार आहे. या मीटिंगमध्ये नेमकं काय घडतं आता यावरती सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण सरळ आता हे सरकारनं उल्लंघन केलेलं आहे. असंही म्हणतात की काही जण की सरकारचं हे खरं रूप समोर आलेलं आहे. पुढे भविष्यामध्ये सरकारला असा कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठीच हे सरकार सर्व आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच कपिल सिब्बलसुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. त्यांनी सर्व वकिलांना आवाहन केले की तुम्ही स्वतःहून पुढे या विद्यार्थ्यांना मदत करा आणि त्यांनी स्वतःहून त्यांच्यातर्फे 1 करोड ही मदत जाहीर केलेली आहे या विद्यार्थ्यांसाठी. आणि यासोबत त्यांनी असं आवाहन केले की सर्व वकिलांनी समोर यावं, त्यासोबतच या वकिलांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करावा. तर या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा.